मला रात्रीला कळलं नाही, परंतु 40 जणांनी माझे हातपाय दाबून धरले रात्री आणि मला सलाईन दिली. ते त्यांच्या मायापोटी ठीक आहे, ते करतायत ते ठीक आहे, त्यांची माया आहे त्यापोटी. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही पाहिजे, आरक्षण पण पाहिजे, पण तुम्ही पण पाहिजे. तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देताल, तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला न्याय मिळेल, तुम्ही नसलात तर आम्हाला काय मिळणार. म्हणून त्यांनी मला रात्री सलाईन लावलीच. माझा हट्ट होता की नको, तुम्ही तुमच्या या मायापोटी मग समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही. शेवटी हत्यारे आमरण उपोषण हे मराठा समाजाची शक्ती आहे, माझी शक्ती आहे ती. मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या. तुम्ही माझं ऐका, पण माझं कुणी रात्री नाही ऐकलं. कारण सरकार जास्त आमरण उपोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं. या दोन गोष्टीला घाबरतं. मला करू द्या, पण नाही ऐकलं त्यांनी. तर ठीक आहे, आता त्यांनी सलाईन लावलीच. तर मी पण मात्र आता मीच ठरवलं की काय उपयोग नाही, मग या सलाईनवर पडून राहण्यात काय उपयोग नाही. कारण ही एक प्रकारचं जेवल्यासारखंच असतं. बेगडीपणाचं आंदोलन किंवा उपोषण किंवा काही असो मी नाही करू शकत. त्यापेक्षा ते नाही केलेलं बरं. या मतावर मी आलेलो. ते नाही केलेलं बरं ना. सलाईन घ्यायची नाही तर पडून राहायचं 10-12 दिवस. 10-12 दिवसात तिकडं मतदारसंघाची तयारी करीन मी, रॅल्याची तयारी करीन मी, सरकारची खुर्ची ज्याच्या जीव आहे त्यांचा ती कशी धोक्यात येईल त्याच्यासाठी काम करेल ना. मी इथं पडून काय करू मग. माझ्या डोक्यात मग असं आलं की हे आपल्याला सलाईन लावत राहणार आहेत, आपण इथं पडत राहणार आहेत, आपण दुपारी उपोषण स्थगित करू. कारण काय उपयोग नाही असं पडून राहण्यात. काय हे अर्थ नाही, त्याला काही किंमत बी नाही, त्याला त्याने माझ्या समाजात न्याय बी उपोषणातून मिळणार नाही. मग असल्याच्यातून काय मिळणार. त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतला मग की आपण हे स्थगित करू. आपल्या माता मावल्यांच्या ज्यांना मार लागला होता, ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाल्याचे, त्यांच्या हाताने उपोषण पाणी प्यायचं आणि हे उपोषण स्थगित करायचं. काहीच उपयोग नाही. ते काय बेगडीपणा मला नाही आवडत. उपोषण म्हणजे मी खरं बोलतो मीडियाच्या बांधवाशी. त्या सलाईन घेऊन काही अर्थ बी नाही आणि त्याच्यात मग काही सरकार बी दमछाक त्यांचे नाही होणार, त्यांची दमछाक नाही होणार. उपोषण सुरू नसल्यावर सलाईन लावल्यावर त्यांना माहिती आहे आता काही होत नाही शरीराला, आणि नसली सलाईन लावली की त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढवळून निघू शकतो. त्यामुळे आपण आता मी त्या मतावर आलो आहे की आपण हे उपोषण स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं. आणि शंभूराजे साहेब बी मीडियातून म्हणले होते की आम्ही 2 महिन्याचा वेळ मागितला होता, तर त्यांना आपण 13 जून ते 13 जुलैपर्यंत वेळ दिलता. त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता ना. आता असा पडूनच राहणार होता वेळ. तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत दिलता. 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा म्हणा सगळं. आता तुमच्या 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होते, तुम्ही पूर्ण करून दाखवा. आमचं ठरलेलं मराठा आणि कुणबी एकाचे सगळ्यांना प्रमाणपत्र द्या, केसेस सगळ्या मागं घ्या, 3ही गॅजेट लागू करा, सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा. पण मी मात्र उपोषणावर आता ठाम याच्यासाठी नाही की मी आणलं होतं आकारात ही विषय. आता सरकार बी आणलं होतं जेरीस, परंतु शेवटी समाजाचा बी हट्ट इतका भयानक आहे माझ्या पुढं, तर मी काहीच करू शकत नाही दादा. की तुम्ही पाहिजेत, आरक्षण बी पाहिजे. तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणार आहे, राज्यातला एकजूट टिकणार आहे. तुम्ही नसाल तर मराठ्यांची एकजूट टिकणार नाही. मग असं मला हे करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्ल भरलेला होता आणि त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजेत. मग मी लक्षात घेतलं जर आता हे सलाईन लावणारच आहेत. मी इतकी आदळआपट करून उपयोग नाही झाला माझा. रात्री काही इतका विरोध केला मी, घाण बोललो, काय उपयोग नाही झाला माझा. शेवटी ते म्हणले आम्हाला तुम्ही पाहिजेत, समाजाला बी पाहिजेत, समाजाला तुम्ही न्याय देऊ शकतात. तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटन आरक्षण, पण तुम्ही असल्यावर भेटन, तुम्ही नसलात तर भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे. त्यांनी सलाईन लावलीच. तर मग मी ह्या ठेप्यावर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. मग ज्या सत्तेत जीव आहे, खुर्चीत जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी. आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊ. मग सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणं आहे,
कोणाला आणायचंय, कोणाला पाडायचंय, कोण कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलतायत, कोण कोण खासदार बोलतायत, कोणचा मंत्री बोलतोय, त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून न राहता 1-2 दिवस उपचार घेऊन 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजायच्या आत आमरण उपोषण मी स्थगित करणारे समाजाचा आग्रह खातर. मी सलाईन लावून नाही करू शकत, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाहीत. बिना सलाईनचं मग मी 15 मरूच तर करायला तयार, पण सलाईन लावून करायला मी तयार नाही. ते खोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे, ते तसं सुरू ठेवायला तयार. पण सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही. पाटील साहेब, प्रवीण दरेकर असं म्हणाले की मनोज जरांगे दाढी मिशा काढली तर गणपत पाटलासारखे दिसतील, त्यावर मनोज टीका केली. ते माझं जरा चांगलं होऊन द्या, त्याला सांगतो कोण कसं दिसतं काय दिसतं, त्याला सगळं सांगतो मी, कोणासारखं दिसतो काय दिसतो. तो बी कोणासारखा दिसतो, तो नाकाड कसं, तो ते बिगर मिशाचं थुतार कसं, तो बी कसा दिसतो, ते तमाशातल्या मावशीवणी बिगर नाथाच्या मावशी, तो सगळं सांग. थांब मला थोडं नीट होऊन दे. हां, तो काय मागं ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळं प्रेम आहे, तो कोणत्या बँकेत काय, मी तू दमधर माना जरा आता. हां, तू दमधर. तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत मायापाशी, तो ह्या मतदारसंघात. मला ते वाचता नाही आलं नीट. तुला शेवटची संधी सांगतो, तू माया नादी लागू नको. शेवटची संधी सांगतो दरेकर, तू माया नादी लागू नको. मला तो काही काढायचा, मी अगदी प्रेमाने म्हणतो. नाही तर कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोक, तू निवडून तर येतच नाही, तू मागूनच जातो का हवी, तुला मागूनच घालायला लागतं हात दराजात. पण तो हे लोक बसलेले आहेत, तू मला लई तराला लावू नको. मला कोणाच्या आयुष्याचं वाटोळं करायचं नाही. हां, मी अतिमूर्ख माणूस नाही, वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. शहाणा होय, तू शहाणा होत असला तर. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपली, सरकारने एक अक्षराने तुमचे संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत. नाही, त्यात मी पडत बी नाही झालं. मी त्यात पडत नाही. मी ओरिजिनली हो, जातवाने कट्टर मराठा आहे, खानदानी मराठा आहे. मी त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कम नाही आले, तसलं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलनं करतो. हां, आणि न मिळणारा न्याय हिसकवून आणतो. ह्यो रूल आहे माझ्या मराठा समाजाचा, आणि क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो. कुठलं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा. आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो मी, सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती, मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे संपलेत. सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिलेला. मग जाऊन तिथं करावं काय, आता बोलू काय. फक्त हे उपोषण मला समाजात. तर आपल्याबरोबर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत. प्रकाशजी, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आताच अपडेट येते ती म्हणजे जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण आहे ते स्थगित केलेलं आहे आणि पुन्हा ते मैदानात उतरणार आहेत आणि लोकांसाठी, समाजासाठी न्याय देण्यासाठी ते मैदानात उतरणार असं कळतंय. तुमची यावरची प्रतिक्रिया? नाही, आंदोलन स्थगित करण्याचा हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण आंदोलन, उपोषण जरी स्थगित केलं तर ते त्यांचं जे रस्त्यावरचे ते त्यांनी जे मध्ये रॅल्या काढल्या, बाकी सगळीकडे दौरा जो आहे तो ते चालू ठेवणार असं त्याने जाहीर केलेलं आहे. काय पण एकीकडे ते जरी असलं तरी दुसरीकडे आमचं म्हणणं हेच आहे की जरांगेंची जी मागणी जी आहे की सगळ्या स्वाव्याचा JR काढावा सरकारने आणि कुणबियांचे दाखले सगळ्या मराठ्यांना सबसकट द्यावा, त्याला समस्त ओबीसी समाजाचा विरोध आहे. सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे, EWS आरक्षण त्याला आहे, गरीब मराठ्यांसाठी आहे. असं असताना फक्त ओबीसीच जे काय त्यांनी हे केलेलं आहे त्याला ओबीसीचा पूर्णपणे विरोध आहे. आणि सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी ओबीसीच्या आरक्षण धक्का लागता कामा नये ही यापूर्वी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे सरकारला तेवढं सोपं नाही की हा सगळ्या स्वराज्य JR काढायचा. त्यात आम्ही 8.5 लाख हरकत त्या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत. आणि रस्त्यावरची लढाई आमची पण सुरू आहे. एकीकडे हाकेंचा दौरा सुरू आहे, दुसरीकडे आमचे एल्गार महामेळावा आमचे सुरू होत आहेत. 11 तारखेला सांगलीला आम्ही महामेळावा घेतलेला आहे.
अशा प्रकारे आम्ही रस्त्यावर चढायला सुरू आहे. तर त्या ज्या अध्यादेशाला आम्ही कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे. आता 2-4 दिवसात ह्या 30 तारखेला त्याची सुनावणी सुद्धा आहे. आम्ही आमचा विरोध त्याला कायमच आहे. आता जरांगेचे दौरे होती नाही होती ते आमच्या देणे आमचं सरकारशी आमचा वाद आहे. सरकारने ते कुठल्याही परिस्थितीत देता कामा नये. जे बोगस दाखले दिलेले आहेत ते रद्द केले गेले पाहिजेत आणि सगळ्या स्वतःचा JR हा दिला गेला नाही पाहिजे. ही आमची मूळ मागणी आहे. ओबीसी आरक्षणाचा कणभर सुद्धा धक्का लागता कामा नये. या 450 गरीब जमातीचं आरक्षण आहे, आमच्याही मुलाबाळांचं आरक्षण आहे. ते अबाधित राहणं हे आमचं एक कर्तव्य आहे आणि सरकारचं कर्तव्य आहे ते अबाधित ठेवणं. आणि म्हणून एकीकडं जरांगेंचं जरी आंदोलन सुरू असेल रस्त्यावरची लढाई, पण आमची पण सुरू आहे. आणि सरकारनं जर अतिघाई करून जर त्यांच्या दडपणाखाली जर काही प्रयत्न केला तर मग मात्र येत्या विधानसभेमध्ये ओबीसी समाज जो आहे या सरकारला सुद्धा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जी, त्याचबरोबर प्रकाशजी आपण पाहिलं होतं मनोज जरांगे पाटलांची आधीची जी संवाद यात्रा सुद्धा होती, या दरम्यान सुद्धा त्यांनी ओबीसी नेत्यांवरती टीकास्त्र डागलं होतं. त्यामुळे आता पुढची त्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरेल. त्याचबरोबर ओबीसी नेत्यांची सुद्धा आणि ओबीसी समाजासाठी सरकारची जी भूमिका असेल ती सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रकाशजी, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल.